अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान. श्री भगवान उवाच मय्या सक्तमनाः पार्थयोगम युजन्म दाश्रयः असंशयं समग्रं माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. एक. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले, मयी माझ्यामध्ये आसक्त मनाः ज्याचे मन आसक्त झाले आहे. पार्थ हे पृथापुत्र. अर्जुन योगम आत्मसाक्षात्कार. युज्जन अभ्यास करीत असता. मत आश्रय माझ्या भावनेत किंवा कृष्ण भावनेत. असंशयम निसंशयपणे. समग्रम संपूर्णपणे. माम मला. यथा कसे. ज्ञास्यसी तू जाणू शकशील. तत ते शृणु ऐक. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तात्पर्य. भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे. तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचेही वर्णन आहे. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायांत जीवाचे वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्म साक्षात्काराप्रत उन्नत करण्या इतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता किंवा दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो. निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते. पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे होय. आणि कृष्ण भावना भावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. पूर्णपणे कृष्ण भावना भावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण म्हणजे संशयातील अशा ज्ञानाची परमावधी आहे. विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत. जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परमसत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामग्री सहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते. म्हणून मनुष्याने 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते. या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तच्छृणु म्हणजे माझ्याकडून ऐक. श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि घमेंडखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्ताकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. श्रीमद भागवतातील प्रथम स्कंधातील 2ऱ्या अध्यायामध्ये परमसत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधीचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. शृण्वताम स्वकथाः कृष्णः पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यन्तः स्तो यभद्राणि विधुनोति सुहृदस्त ताम नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तम श्लोके
भक्तिर्भवति नैष्ठिकी तदा रजस्त मोभावाः कामलोभा दयश्चये चेत एतैरनाविद्धं स्थितं सत्वे प्रसीदति एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते भिद्यते हृदय ग्रन्थिश्चिद्यन्ते सर्वसंशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. वेदांमधून कृष्णकथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजेच पुण्यकर्म आहे. आणि जो कृष्णकथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवितात. आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते. भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्णकथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होते. भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो. जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेमध्ये स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते. याप्रमाणे भक्तियोगामुळे भौतिक आसक्ती रूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो. श्रीमद भागवत 1.2.17 ते 21. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व कृष्ण तत्व जाणू शकतो.